परळमध्ये संत नामदेव महाराज शिरोमणी पायदिंडी पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न। ज्ञानोबा तुकाराम आणि नामदेव महाराजांच्या जयघोषानं परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन। माऊलींच्या पादुकांचं निरास्नान संपन्न। 865 किलोमीटर सायकल चालवून पंढरपूरची वारी दरम्यान गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। 7 दिवसात सायकलनं पंढरपूर गाठलं। गोंदियामध्ये येताच सायकलिंग संडे ग्रुपद्वारे त्यांचं जंगी स्वागत। सर्व धर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल। अमरावतीच्या गणोरी या ठिकाणाहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरीकडे ही पालखी मार्गस्थ। धाराशिवच्या कळंब या ठिकाणी दिंडीचं टाळ मृदुंगांच्या गजरात स्वागत। पंढरपूरमध्ये आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा हा निर्णय। सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतनं दर्शनाची सुविधा। तुळशी पूजा पाद्यपूजेसह इतर विशेष पूजा सुद्धा तात्पुरत्या बंद। संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमधील शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार। बारामतीमधील मुक्कामाच्या ठिकाणी आणि शहरात अजित पवारांबद्दल भावनिक बॅनर्स कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले। शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवकडे या ठिकाणी दाखल। दरम्यान धाराशिव शहरात पालखीचं जोरदार स्वागत। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संपूर्ण धाराशिव शहरात सध्या भक्तिमय वातावरण। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली। पाऊस नसल्यामुळे धानाची रोपं करपली आहेत। कर्ज काढून केलेली पहिली पेरणी वाया गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात। अहिल्यानगर शहर परिसरामध्ये रिमझिम पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 60% अधिक पेरण्या। पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निजामपूर बोरमाच या गावांचा संपर्क तुटला। गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद। नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत। ठाण्याच्या माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर। वाऱ्यामुळे अनेक दुचाकी रस्त्यावर पडल्या। अचानक आलेल्या या वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ। जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात 100% पेरण्या पूर्ण। मागील 7 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। रोवणीच्या कामावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यात न पाऊस गायब। पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल, तर पाऊस नसल्यामुळे शेती करपण्याचीही शक्यता। शेतकऱ्यांवर आर्थिक अडचण येण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम। पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये 83% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। कापूस सोयाबीन तुरीसह मका लागवडीकडे आता शेतकऱ्यांचा कल। परभणीच्या कुपटा शिवारातील 100 पेक्षा अधिक एकरावर शेतकऱ्यांनी फिरवलं रोटावेटर, तर पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिकं सुकून गेल्यामुळे शेतात रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। करमाळा तालुक्यातील साडे गाव या ठिकाणी पावसाअभावी पिकांना फटका बसतोय। त्यामुळे ग्रामस्थांची दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी तातडीनं सुरू करण्याची मागणी। उपविभागीय अभियंत्यांकडे मागणीचं निवेदन। चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव शिवारामध्ये 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यात। दरम्यान महिनाभराच्या आतच या पिकांची वाढ खुंटली आहे। पानांवर लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव। अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी। शिरोळ बंधाऱ्याचं कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार। 50 लाखांचा निधी मंजूर। आणखी 2.5 कोटींचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची ही माहिती। नाशिकच्या चांदवडमधील राहुड एमआय टँक धरण कोरडं ठाक। जुलै महिन्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद। धरणातील मृत पाणीसाठा सुद्धा पुढील 8 ते 10 दिवसात संपण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून कठोर कारवाई। तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यात। 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित। अमरावती जिल्ह्यामधील धरणांमध्ये जलसाठ्यात आता 6% वाढ। जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम। सध्या जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 45% इतकाच पाणीसाठा। पुण्यातील खेडमध्ये अतिवृष्टीमुळे बेताळे गावातील ओढावरचा पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यामुळे एसटी बंद। विद्यार्थ्यांची 5 ते 10 किलोमीटर पायपीट। संपर्क तुटल्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण। रायगड परिसरातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणेंची आढावा बैठक। प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बारणेंकडून संभाव्य पूरस्थितीचा आढावा।
बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार. सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण या ठिकाणी बंधनकारक. सुधारित पीक विमा योजनेची मुदत 31 जुलैपर्यंत असणार. वाशिममधील शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती पीक विमा भरपाई यादीमध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी वाढली. यंदा अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास अनुत्सुक असल्याचं चित्र. जालन्यामध्ये बियाणे न उगवल्याच्या 61 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. दरम्यान सर्वाधिक 45 तक्रारी या शासनाच्या महाबीज कंपनी विरोधात, उर्वरित तक्रारी खासगी कंपन्यांच्या विरोधात असल्याची माहिती. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 37 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार. तर आता अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर तिहेरी संकट. शेतातील वीज तारा, मोटार या सगळ्या चोरींमुळे सिंचन ठप्प. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे मात्र महावितरणचं दुर्लक्ष. तर अंजनगाव बारी परिसरात चोरट्यांचा हैदोस. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना आधार देण्यासाठी आता गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातलं पाणी सोडलं. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर रत्नागिरीमध्ये पावसाच्या हलक्या सरी. तब्बल 6 दिवसांनंतर रत्नागिरीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. जगबुडी, काजळी, वसिष्ठी नदींची पाणी पातळी पूर्वपदावर. गेल्या 6 दिवसात फक्त 2 मिलीमीटर पावसाची त्या ठिकाणी नोंद झाली आहे. तर गडचिरोलीमध्ये लल्लापल्ली सिरोंचा महामार्गावर 4 महिने अवजड वाहतूक बंद. 2 तालुक्यातील 100 किलोमीटर महामार्गावर बंदी घातल्यामुळे भाजीपाला विक्रेते अडचणीत. नागोठणे आणि रोहा शहराला जोडणारी भिसे खिंड वाहनधारकांसाठी धोकादायक. पावसानंतर महामार्गावर दरड कोसळत असल्यामुळे अपघाताचाही धोका वाढलाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधातील मोर्चाला सुरुवात. दरम्यान हत्येतील 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक करून त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. अकोला अकोट मार्ग सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी रोखला. मार्गाची दुरावस्था झाल्यामुळे रास्ता रोको आंदोलन. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन. तर माजी खासदार विनायक राऊतांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई करण्याची यावेळी मागणी. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या दालनाबाहेर कंत्राटी कामगारांचं आंदोलन. कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात. अकोल्यामध्ये सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव राज्य महामार्ग रोखला. रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा या ठिकाणी तासभर रास्ता रोको आंदोलन. जळगावात पालिकेच्या कचरा घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. ठेकेदार कंपनीकडून नियमित वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप. तर कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं अशी मागणी. दरम्यान 2 दिवसांची वेळ मागितल्याचं ठेकेदार कंपनीचं स्पष्टीकरण. स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक आता आक्रमक. अवाजवी बिलांमुळे ग्राहकांचा संताप. ग्राहकांनी सोनिवली या ठिकाणी महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केला. बुलढाण्याच्या मंगरूळ नवघरेच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण. शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असले तरी ग्रामस्थ आपल्या मागणीवर या ठिकाणी ठाम. सांगलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात दुर्गामातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीनं तिपटीनं वाढवून येत असल्याचाही आरोप. सिंधुदुर्गच्या ओरोस या ठिकाणी वाढीव वीज बिलांवरून किनळोस ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयाला घेराव. तर स्मार्ट मीटर लावल्यामुळे भरमसाठ वीज बिल येत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप. 15 दिवसात वीज बिलांची पडताळणी करून कारवाईचं महावितरणचं आश्वासन. सटाणा शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध. पूर्व सूचना न देता मीटर बदलले जात असल्याचाही आरोप. वाढीव वीज बिल आणि आर्थिक भाराची चिंता यामुळे व्यक्त करण्यात येते. साताऱ्याच्या पाटणमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये झाडांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये फणस, जांभूळ, निलगिरी या जातीच्या झाडांची कत्तल. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपी काकासाहेब डोंबाळेंवर गावामध्ये खुलेआम फिरत असल्याचा दावा. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. टिटवाळ्यामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस थेट दुकानात शिरली. दरम्यान टिटवाळ्याच्या निमकर नाका भागामध्ये यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. अपघातादरम्यान बसमध्ये 12 ते 15 प्रवासी होते. सुदैवानं दुकानात किंवा परिसरात कुणीही गंभीर जखमी झालं नाही. साताऱ्यामधील अरफळ ते वनगळ या दरम्यानचा मुख्य रस्ता या ठिकाणी काम 6 महिन्यांपासून काम रखडलेलं आहे. परिसरातील 10 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न यामुळे गंभीर. रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेमध्ये पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बार्सची धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडरवॉटर तपासणी करण्यात येणार। पुलाचं किती नुकसान झालंय याचीही नेमकी माहिती तपासणीतनं कळणार। बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा चिंचपूर या रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची टीव्ही 9 मराठीनं बातमी दाखवली होती। त्यानंतर आता चौकशी सुरू आहे। चौकशी समितीकडून 60 लाखांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, अंतिम अहवालानंतर आता पुढील कारवाई होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा। शहागंज परिसरातील व्हिडिओ व्हायरल। दरम्यान या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक नशेत असल्याचा आरोप। संबंधित रिक्षाचालकावर कारवाईची नागरिकांची मागणी। कर्तव्यावर असताना बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मद्यपान केलं। दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सकांना याची माहिती मिळताच कर्मचारी बडतर्फ। कर्तव्यावर असताना कुणीही चुकीचं वागलं तर कारवाई करणार, जिल्हा शल्यचिकित्सक सतीश कुमार सोळंके यांचा हा इशारा। वडाळ्यामधील केबीएच शाळेत शासकीय कामात अडथळा, तर एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल। मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेमध्ये अर्ज वाटप करताना घडला प्रकार। यवतमाळच्या मोहदा गावामध्ये सराफा व्यावसायिकाच्या 2 दुकानांवर दरोडा, सोन्या चांदीसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास। चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भंडाऱ्याच्या साकोलीमधील जाडगाव या ठिकाणी जादूटोणाचा प्रकार समोर। जाडगाव ग्रामपंचायतीच्या आवारात जादूटोणा केल्याचं समोर। जादूटोणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल। सोलापूरच्या पंढरपूरमधील अंजन चोडणा या ठिकाणी शासकीय वाळू ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला, खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातनं हल्ला केल्याचा आरोप। दरम्यान हल्ल्यामध्ये कर्मचारी बबन माने हा गंभीर जखमी। चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांकडून अल्पवयीन दुचाकीस्वार आणि पालकांची शाळा, एकूण 65 अल्पवयीन मुला-मुली विरोधात कारवाई। गोंदियाच्या दासगाव या ठिकाणी भरधाव पिकअपच्या धडकेत 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू। घटनेनंतर वाहन चालक फरार। वाहन चालकाला अटक करण्यासाठी ग्रामस्थांचं रात्री 3 वाजेपर्यंत घटनास्थळी धरणे आंदोलन। नवी मुंबईमधील पाम बीच रोडवर खुलेआम रेसिंग, तर कारचा वेग 150च्या वर। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाहतूक पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यामध्ये निलेश घायवळ टोळी पुन्हा सक्रिय। कोथरूडमध्ये तरुणावर 8 ते 10 जणांकडून जीवघेणा हल्ला। निलेश घायवळ टोळीकडून हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती, तर काही महिन्यांपूर्वीच तरुणानं घायवळ विरोधात तक्रार केल्याची माहिती। जुन्या वादातनं तरुण टार्गेट। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या कारेगावमध्ये हॉटेल कामगाराला मारहाण। वडापावची ऑर्डर वेळेत न दिल्याच्या कारणावरून जबर मारहाण। हॉटेल मालकाची रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार। गोंदियातील करिअर झोन कोचिंग सेंटरवर आयकर विभागाची धाड। आयकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू। आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानं ही चौकशी केली जाते। पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जवळपास 17 ते 18 तरुणांनी दुचाकीवर येत या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली आहे। सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या आंबेगावमध्ये 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला नागरिकांकडून चोप, तर आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। अकोला जिल्ह्यातल्या पातूर या ठिकाणी जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा। दरम्यान 4 जणांना या ठिकाणाहून अटक। कारवाईमध्ये रोख रकमेसह 2,08,900 रुपयांचा मुद्देमालही जप्त। आरोपींविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गोंदिया गुन्हे शाखेकडनं पर्दाफाश। आरोपींकडनं चोरीच्या 3 बुलेट आणि 4 इतर मोटरसायकलही जप्त। आरोपींकडनं 5,05,000चा मुद्देमाल हस्तगत। वाशिम शहरातील गणेशनगर परिसरामध्ये रात्रीच्या वेळी चोरीचा प्रयत्न। घरावरील सीसीटीव्हीमुळे चोरट्यांचा हा डाव उधळला। दरम्यान संशयितांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद। चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये पवनचक्कीच्या पंख्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात। ट्रेलरच्या अपघातामुळे 2 तास वाहतूक खोळंबली होती। दरम्यान 2 क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर घाटातनं बाहेर काढण्यात यश।